आशुतोष वखरे आणि शिवानी दाणी वखरे, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी शिवानीचं आणि आशुतोषचं अतिशय मनापासून अभिनंदन करीन की गेले अनेक वर्ष सातत्याने ज्या दिवशी केंद्राचं बजेट मांडलं जातं त्याच दिवशी त्या बजेटचं विश्लेषण होईल असा कार्यक्रम ते आयोजित करतात आणि विशेषतः गेल्या एक दशकापेक्षा देखील जास्त काळात नागपूर आणि विदर्भातील सामान्य जनांना फायनान्शियल लिटरसीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लिटरेट करण्याचं काम हे मनीबीच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून झालं। देशभरातले इन्व्हेस्टर्स किंवा इन्व्हेस्टमेंट कशी करावी याचं विश्लेषण करणारे वक्ते हे सातत्याने नागपूर आणि विदर्भातील लोकांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम हे त्यांनी केलं आणि म्हणूनच आज मला असं वाटतं की एक मोठी टीम ज्यांना बजेटमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे हे समजतं, स्टॉक मार्केट काय आहे याची माहिती आहे, अशी टीम उभी राहिली आहे। आणि आज आपण ज्या प्रकारच्या अमृत काळात जातोय या अमृत काळामध्ये फायनान्शियल लिटरसी ही अत्यंत महत्त्वाची आहे। इन्फॉर्म्ड इन्व्हेस्टर म्हणून किंवा आपल्या जीवनाचं प्लॅनिंग करताना आपल्याला योग्य प्रकारची माहिती असणं हे आज अत्यंत गरजेचं आहे। एक गृहमंत्री म्हणून देखील माझ्या नेहमी लक्षात येतं की अलीकडच्या काळातल्या सगळ्यात जास्त ज्या काही केसेस आमच्याकडे येतात त्या फायनान्शियल फ्रॉड्सच्या येतात आणि फायनान्शियल लिटरसी नसल्यामुळे पॉन्झी स्कीम्सला बळी पडलेले, जास्त परतावा मिळेल अशा प्रकारच्या आश्वासनांना बळी पडलेले आणि आपलं जीवनभरात कमावलेलं गमावलेले अनेक लोक पाहायला मिळतात। त्यावेळेस फायनान्शियल लिटरसी ही किती इम्पॉर्टंट आहे हे देखील आपल्या सर्वांच्या लक्षात येतं आणि म्हणून एक अतिशय चांगलं हे कार्य जी काही मनीबीच्या माध्यमातून चाललंय त्याबद्दल मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आज आपल्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांनी माननीय मोदी साहेबांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर केला आणि मी नेहमी असं सांगतो की कुठलाही अर्थसंकल्प हा त्या वर्षाचा अर्थसंकल्प असतो पण त्याचे परिणाम अनेक वर्षांवर असतात। त्यामुळे अर्थसंकल्प हा एका वर्षाचा म्हणून सोडून देता येत नाही, तर त्या अर्थसंकल्पातनं जो काही नाद उमटतो त्यातनं जे काही परिणाम तयार होतात ते अनेक वर्षांपर्यंत ते परिणाम हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि यावेळेचा जो अर्थसंकल्प आहे तो मांडत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांकरता ही आहे की आजही भारताची अर्थव्यवस्था ही जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे आणि सर्वात जास्त ग्रोथ रेट असलेली अर्थव्यवस्था आहे। ही आपल्या सर्वांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। याचाच अर्थ प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताने विकसित भारताकडे जी भरारी घेतली आहे, 11व्या अर्थव्यवस्थेपासनं तर 5व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंतची आपली भरारी आणि आता 3ऱ्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडची आपली वाटचाल ही या संपूर्ण प्रोसेसचं द्योतक आहे। आणि म्हणून पहिल्यांदा तर
देशाची अर्थव्यवस्था ही जगातली सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे, याबद्दल मी आनंद देखील व्यक्त करतो आणि याचा मला अभिमान देखील आहे. आणि हे सगळं का होऊ शकतं, तर ज्यावेळी देशाला एक असे प्रधानमंत्री मिळाले आहेत की ज्यांना देशाच्या सर्वांगीण विकासाचा जो मार्ग आहे, हा मार्ग निश्चितपणे माहिती आहे आणि त्या मार्गांवर चालण्याची हिंमत, ताकद, क्षमता, तशा प्रकारच्या बोल्ड स्टेप घेण्याची इच्छाशक्ती ही सगळी त्यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच रिफॉर्म, परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म अशा प्रकारचा मंत्र देऊन त्या ठिकाणी गेले 10 वर्ष त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल आणले, त्या बदलांमुळेच आज एक बदललेला भारत आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचा अतिशय छोटी झलक जी शिवानीच्या पहिल्या निवेदनात आपल्याला पाहायला मिळाली की भारताची एकूण अर्थव्यवस्था ही 10 लाख कोटीची होती आणि मोदीजी आल्यानंतर आज आपली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही 10 लाख कोटीच्या वर गेली आहे. हा एक जो मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे पायाभूत सुविधांवर 1 लाख कोटी रुपये खर्च करणारा 2013-14चा भारत आज जवळपास 11 लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च करतोय. ही मला असं वाटतं की एक फार मोठी गगनभरारी भारताने घेतलेली आहे आणि म्हणूनच भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार होताना दिसतंय आणि मोठ्या प्रमाणात जॉब्स देखील तयार होताना दिसतायत, कारण ही भरारी आपण त्या ठिकाणी घेऊ शकलेलो आहे. खरं तर मोदीजींनी आणि निर्मलाजींनी हा अर्थसंकल्प मांडताना 4 घटकांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे आणि आपण जर बघितलं तर हे 4 घटक हे संपूर्ण भारताला रिप्रेझेंट करतात, ज्याच्यामध्ये गरीब आहे, ज्याच्यामध्ये युवा आहे, ज्याच्यामध्ये अन्नदाता म्हणजे आमचा शेतकरी आहे आणि ज्याच्यामध्ये महिला आहेत. हे 4 घटक असे आहेत की या घटकांमध्ये सगळे घटक आपण मोडू शकतो आणि म्हणून या 4 घटकांना एक प्रकारे समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालाय आणि जवळपास 10 क्षेत्र प्रामुख्याने हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी कव्हर करतोय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शेती विकास आणि उत्पादकता, ग्रामीण समृद्धी आणि शाश्वतता, एमएसएमई जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र आहे, लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग, त्यांना अधिकची मदत करणं, गुंतवणूक वाढवून मेक इन इंडियाला पुढे नेणं, रोजगार आधारित विकास, कारण आपल्याकडे डेमोग्राफी अशी आहे की युवांची संख्या मोठी आहे, त्यामुळे रोजगार आधारित विकास आणि विशेषतः केवळ अर्थव्यवस्थेची गुंतवणूक नाही तर नागरिकांमध्ये देखील गुंतवणूक करणं, म्हणजे मानव संसाधन तयार करणं, नाविन्यपूर्ण गुंतवणूक करणं. यासोबत कुठलीही अर्थव्यवस्था ही ज्यावेळेस विस्तारित होते त्याच्या विस्ताराकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही असेल तर ऊर्जेची उपलब्धता. जसं व्यक्तीलाही जास्त क्षमतेने काम करायचं असेल तर जास्त ऊर्जा लागते, तशीच अर्थव्यवस्थेच्या विस्ताराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे ऊर्जा स्वयंपूर्णता किंवा योग्य प्रकारे ऊर्जा पुरवठा होईल. एकच उदाहरण सांगतो की 2025च्या तुलनेत 2030 साली महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची ऊर्जेची मागणी ही पुढच्या 5 वर्षामध्ये आजच्या 70% वाढणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा पुरवठा, आणि ऊर्जा ही एका दिवसात आपल्याला तयार करता येत नाही, त्यामुळे विकासाकरता ती एक महत्त्वाचा घटक आहे, त्याचा विचार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अमृत काळाचा भारत हा बदलणारा भारत आहे आणि बदलणाऱ्या भारतामध्ये नाविन्यता, आपण स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणू शकतो, आपण एआय इकोसिस्टीम म्हणू शकतो, या सगळ्या गोष्टी, कारण
आपलं जॉब मार्केट हे मोठ्या प्रमाणात बदलतं आहे, आपल्या संधी देखील बदलत आहेत, त्याच्या अनुरूप एक इकोसिस्टीम तयार करायची, अशा 10 महत्वाच्या गोष्टींवर या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये भर देण्यात आलेला आहे. शेतीचं जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये विशेषतः उत्पादकता वाढवणे, केवळ उत्पादन वाढवून चालणार नाही तर उत्पादकता वाढली पाहिजे. याचा अर्थ एका एकरामध्ये आपण किती गोष्टी किंवा किती धान्य उगवतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून उत्पादकतेमध्ये भारताची कुठेतरी आपण जर जगाशी तुलना केली तर आपण उत्पादकतेमध्ये कमी आहोत. मग कापसाचं उत्पादन जर आपण बघितलं तर कापसाचं उत्पादनामध्ये कदाचित जगात आपला नंबर असेल, पण हेक्टरी उत्पादकतेमध्ये मात्र आपण फार खाली आहोत. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं देशातले 100 जिल्हे ज्याच्यात उत्पादकता कमी आहे त्या ठिकाणी बियाण्यांच्या कार्यक्रमापासून तर सिंचनाच्या योजनेपर्यंत संपूर्ण एकात्मिक कार्यक्रम हा राबवण्यात येणार आहे. ज्या एकात्मिक कार्यक्रमामुळे उत्पादकता वाढेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन देखील किंवा शेतकऱ्यांना मिळणारं रिअलायझेशन देखील हे मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याचा जवळपास या ठिकाणी 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट फायदा मिळेल अशा प्रकारची योजना ही तयार करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये साठवण क्षमता देखील आपण वाढवतो. 2 महत्वाचे मिशन हे आपण आता हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतलाय, ज्याच्यामध्ये आजही विशेषतः डाळींमध्ये, तेलबियांमध्ये आपली स्वयंपूर्णता नाही. मोठ्या प्रमाणात आपल्याला वेळोवेळी इम्पोर्ट करावं लागतं आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला शाश्वतता आणता येईल आणि स्वयंपूर्णता आणता येईल याकरता एक 6 वर्षाचं मिशन हातामध्ये घेण्यात आलेलं आहे. ज्या मिशनमध्ये डाळींची उत्पादकता आपण वाढवणार आहोत, उत्पादन आपण वाढवणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर डाळ ही शेतकऱ्यांना एक कॅश क्रॉप सारखं त्या ठिकाणी फायदा देते. पण आजच्या घडीला केंद्र सरकार केवळ डाळीच्या खरेदीच्या संदर्भात मार्केट इंटरव्हेन्शन करतं, म्हणजे 25% खरेदी केंद्र सरकार करतं जेणेकरून डाळीचे हमी भावापेक्षा कमी भाव होऊ नयेत. पण आता केंद्र सरकारने ठरवलंय की 100% खरेदी केंद्र सरकार करणार आहे. त्यामुळे हमी भावावर 100% खरेदीची हमी केंद्राने दिल्यामुळे डाळीचं उत्पादन देखील वाढेल आणि डाळीतनं शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात आपली इन्कम वाढवण्याकरता त्यातनं फायदा मिळेल. एक हे चांगलं मिशन 6 वर्षाचं हातामध्ये घेतलंय. 5 वर्षाचं कापसाचं मिशन हातामध्ये घेतलेलं आहे आपल्या महाराष्ट्राकरता. कारण आपला विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आपल्याकडे जवळपास 55 लाख हेक्टर जमिनीवर आपण कापूस करतो आणि म्हणून कापसाकरता हे जे मिशन हातामध्ये घेतलंय लॉंग स्टेपल कापूस, हा एक अत्यंत महत्वाचं मिशन आपल्याकडे 5 वर्षाकरता हे हातात घेण्यात आलेलं आहे. आणि त्याला मग पुढे टेक्सटाईल पर्यंतचं जे मिशन आहे हे मिशन हातामध्ये घेतलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना जी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा होती 3 लाखापर्यंत 0 व्याज दराने जे कर्ज दिलं जायचं ते आता 5 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कुठलाही व्याजदर लागणार नाही. आणि मासेमारी करणाऱ्यांना देखील 5 लाखापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी या ठिकाणी मिळेल. असा एक अत्यंत महत्वाचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. याच्या व्यतिरिक्त जवळपास 1 लाख कोटी रुपयाची सबसिडी आपण खतांवर देतोय. नवीन खतांचा कारखाना त्या ठिकाणी सुरू होतोय. अनेक गोष्टी शेती क्षेत्रातल्या आहेत. मी प्रामुख्यानं काही गोष्टींचा उल्लेख हा या ठिकाणी करतोय. यासोबत एमएसएमई करता देखील या अर्थसंकल्पाने मोठ्या प्रमाणात तरतुदी केल्या आहेत. एमएसएमईचं क्षेत्र आपल्या उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये त्याचा एक जवळपास 36% वाटा आहे. पण आपण जर त्याच्यातनं जी काही रोजगार निर्मिती होते त्याचा विचार केला तर आपल्याकडे उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती एमएसएमईचं क्षेत्र करतं.
आणि म्हणून हे क्षेत्र आपल्याकरता अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. जवळपास एमएसएमई करता 1.5 लाख कोटी रुपयांची या ठिकाणी योजना ही केंद्र सरकारने आणलेली आहे. एमएसएमई करता ही क्रेडिट कार्डची सिस्टीम त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि 10 लाख असे क्रेडिट कार्ड हे पहिल्याच वर्षी देण्यात येतील, ज्यातनं फास्ट क्रेडिट हे एमएसएमईला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. एमएसएमई करता जी क्रेडिट लिमिट आहे किंवा एमएसएमईची थ्रेशोल्ड लिमिट आहे, या दोन्हीमध्ये 2 पटीपासून तर 2.5 पटीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. म्हणजे जिथे लिमिट 5 कोटी होती ती 10 कोटी करण्यात आली आहे, जिथे ती 25 कोटी होती तिथे जवळपास 60 कोटीपर्यंत ती करण्यात आलेली आहे. आणि यासोबत विशेषतः स्टार्टअप इकोसिस्टीम जी आहे, या इकोसिस्टीमला फायदा करण्याकरता, आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो की यावर्षी स्टार्टअप इंडियाने जो रिपोर्ट सादर केला, आतापर्यंत देशामध्ये ॲब्सोल्यूट नंबरमध्ये म्हणजे एकूण कुठल्या राज्यात किती स्टार्टअप आहेत या ॲब्सोल्यूट नंबरमध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र होता, पण त्या स्टार्टअप्स मधल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक होतं, बेंगलोर होतं. पण यावेळच्या स्टार्टअप इंडिया रिपोर्टमध्ये ॲब्सोल्यूट नंबरमध्ये देखील आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे बेंगलोर नाही, ते हैदराबाद नाही, देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र झालेलं आहे. ही आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे. आणि विशेषतः या स्टार्टअप करता आता जवळपास 20 कोटीपर्यंत या ठिकाणी त्याची जी काही लिमिट आहे कर्जाची ती वाढवण्यात आली आहे आणि त्याच्याकरता जी काही गॅरंटी शुल्क आहे हे 1% आणण्यात आलेलं आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्सची संख्या वाढवणं, आणि आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट देखील आता स्टार्टअप्समधनं तयार होते आहे. आणि विशेषतः आमचे जे यंग ब्राईट माइंड्स आहेत हे मोठ्या प्रमाणात स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये काम करतायत. आणि पूर्वी ही इकोसिस्टीम मुंबई पुण्यापुरतं मर्यादित होती, पण आता टियर 2 टियर 3 सिटीजमधनं मोठ्या प्रमाणात स्टार्टअप तयार होत आहेत. शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्टअप तयार होत आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही जी काही आमचे अतिशय हुशार अशी मुलं आहेत, या मुलांकरता मोठ्या प्रमाणात ही क्रेडिट सिस्टीम जी आहे ही उभी राहणार आहे. यासोबत महिलांकरता, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरता एक नवीन स्टार्टअप इकोसिस्टीम तयार करण्यात आली आहे. स्टँड अप इंडियाच्या यशानंतर आता नव्याने महिलांमध्ये उद्योजकता, एससी आणि एसटी मध्ये उद्योजकता तयार करण्याकरता ही जी नवीन योजना आहे याच्यामध्ये 2 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज हे त्या ठिकाणी बिना गॅरंटीचं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अतिशय सुलभ अशा प्रकारचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यातनं विमेन ऑन्टरप्रेन्युअर आणि एससी एसटी ऑन्टरप्रेन्युअर्स हे नव्याने आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. यासोबत लेदर उद्योगाकरता देखील अनेक सवलती त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, ज्यातनं जवळपास 25 लाख नवीन रोजगाराची निर्मिती होईल असा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आज रोजगाराकरता आणि इन्व्हेस्टमेंट करता जे क्षेत्र महत्वाचं ठरत आहे ते सगळे ग्रीन इंडस्ट्री आणि क्लीन इंडस्ट्री, क्लीन टेक, ग्रीन टेक या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या झालेल्या आहेत. कारण जगभरातनं आता जे काही इन्व्हेस्टमेंट येत आहेत, फंडिंग येत आहे, मग इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लीन टेकमध्ये असेल, एक खूप मोठी इकोसिस्टीम याची तयार होते. आणि मी हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये लोक असं म्हणायचे की इलेक्ट्रिक व्हेकल ईव्हीचं जे काही कॅपिटल आहे हे चेन्नई झालंय किंवा ते तमिळनाडू झालंय. पण मी आपल्याला दाव्याने सांगतो की आता ज्या इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आल्या आहेत या इन्व्हेस्टमेंट रिअलाइज झाल्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकलचं देखील कॅपिटल हे महाराष्ट्रच होतं आहे. आणि जवळपास सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते. आज याच्यामुळे बॅटरीज असतील
किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स असतील, याची जी इकोसिस्टीम तयार होते त्यातनं मोठ्या प्रमाणात जॉब्स क्रिएट होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्हाइज करण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये झालंय. मग त्याच्यामध्ये लिथियम आयन बॅटरीज ज्या असतील त्याच्या संदर्भातल्या काही फार चांगल्या तरतुदी याच्यामध्ये आलेल्या आहेत. मला असं वाटतं की यातनं खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल आणि एमएसएमई सेक्टरला या ज्या काही न्यू टेक्नॉलॉजीज आहेत या न्यू टेक्नॉलॉजीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करता खूप मोठ्या प्रमाणात फायदा मिळेल आणि त्या संदर्भातली एक इकोसिस्टीम हा अर्थसंकल्प तयार करतोय. एक नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू होत आहे की ज्या मिशनच्या माध्यमातून भारताला मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आज एक संधी आपल्याला चालून आली आहे. आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या कोविड नंतर एक प्रकारे जगातल्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या लक्षात आलं की त्यांची सगळी सप्लाय चेन ही चीनवर अवलंबून होती आणि चीननी ज्या प्रकारे ती सप्लाय चेन डिस्रप्ट केली त्यामुळे आता सप्लाय चेन करता काही नवीन डेस्टिनेशन सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाला. अर्थात सुरुवातीच्या काळामध्ये तो काही दुसऱ्या देशांमध्ये देखील गेला, पण आता जगाच्या लक्षात आलं की त्या देशांची कॅपॅसिटीच नाहीये, एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणात सप्लाय चेन उभी करण्याची त्यांची क्षमता नाहीये. आणि म्हणून आता पुन्हा एकदा सगळं सप्लाय चेन करता एक मोठी इकोसिस्टीम तयार करण्याकरता भारताकडे सगळ्यांचं लक्ष चाललेलं आहे. आणि म्हणून मग लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये सुरू होऊ शकतात. त्या दृष्टीनं मला असं वाटतं की जे एमएसएमईचं क्षेत्र आहे हे क्षेत्र अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याकरता ही नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन जे आहे एक महत्वाचं मिशन आहे. आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की आपले जे इंडियन पोस्ट होतं, पोस्ट विभाग, या पोस्ट विभागाला मागच्या काळामध्ये पोस्टल बँकेमध्ये, कारण गावोगावी पोचलेला विभाग कुठला असेल तर पोस्ट विभाग आहे आणि म्हणून त्यांना इंडियन पोस्ट बँकमध्ये सरकारने कन्वर्ट केलं. आता त्या इंडियन पोस्ट बँकेसोबत या पोस्ट विभागाला लॉजिस्टिक या बिझनेसमध्ये आणण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे. कारण इतकी मोठी कनेक्टिव्हिटी आहे, कुठेही पार्सलची डिलिव्हरी करण्याची क्षमता आहे आणि म्हणून लॉजिस्टिकच्या बिझनेसमध्ये एक मोठं लॉजिस्टिक इकोसिस्टीम तयार करण्याचं काम या इंडियन पोस्टच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे सुरू होणार आहे. यासोबत पायाभूत सुविधांचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही केंद्र सरकार करतेच आहे. विशेषतः राज्यांकरता एक अतिशय चांगली स्कीम केंद्र सरकारने आणलेली आहे. 1.5 लाख कोटी रुपये यावर्षी राज्यांकरता ठेवले आहेत, जे राज्यांना कर्ज स्वरूपात मिळणार आहेत. पण हे कर्ज कसं आहे, 50 वर्षात परतफेड करायची आहे आणि 50 वर्षात त्याच्यावर व्याज देखील राज्यांना द्यायचं नाही. त्यामुळे जवळपास मोफत 1.5 लाख कोटी रुपये राज्यांना मिळणार आहेत. फक्त याच्यामध्ये केंद्र सरकारची अट एकच आहे, पूर्ण होणाऱ्या प्रोजेक्ट्सला हे ते कर्ज देणार आहेत. नाही तर पैसे घेऊन ठेवले आणि ते बँकांमध्ये ठेवले आणि 10-10 वर्ष प्रोजेक्ट केले नाही असं चालणार नाही. तर फायनान्शियल इयर एंड होत असताना त्याचा विनियोग हा द्यावा लागेल. अशा प्रकारे खरं म्हणजे याचा सगळ्यात जास्त फायदा गेल्या 3 वर्षापासून चाललाय. पहिल्या वर्षी 75,000 कोटी ठेवले, मग 1 लाख कोटी ठेवले, आता 1.5 लाख कोटी. याचा सगळ्यात जास्त फायदा हा महाराष्ट्राने घेतलेला आहे. महाराष्ट्राला याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. त्यामुळे याही वेळी हे जे काही वाढलेलं अशा प्रकारचं याचं सगळं जे काही पैसे आहेत त्याचा एक मोठा फायदा हा महाराष्ट्राला मिळेल याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. यासोबत एक अजून महत्वाची गोष्ट जी काही केलेली आहे ती पीपीपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर त्या ठिकाणी गुंतवणूक वाढवणे. आज आपण पाहू शकतो की राज्य सरकारांची गुंतवणुकीची एक कॅपॅसिटी असते. प्रत्येक राज्य सरकारला त्यांना किती वर्षभरात कर्ज घेता येईल त्याची एक लिमिट दिली जाते. त्या लिमिटपेक्षा जास्त बॉरोईंग करता येत नाही. आज आपण विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक समृद्धी महामार्ग तयार करण्याकरता 55,000 कोटी रुपये आपल्याला लागतात. किंवा एक आपण
जो काही मल्टी मॉडेल कॉरिडॉर तयार करतो आहे त्याच्या नुसत्या लँड ॲक्विजिशनला आपल्याला 30,000 कोटी लागतील, तो बनवायला अजून 40,000 कोटी लागतील, किंवा पुणे रिंग रोड करता 20,000 कोटी रुपये नुसत्या लँड ॲक्विजिशनला लागतील. तर हे सगळे पैसे जर आपल्या फिस्कल स्पेसमध्ये आपण अडकवले तर त्यातनं पुढे आपल्याजवळ इतर कामांकरता पैसे उरणार नाहीत. आणि म्हणून हा जो काही पीपीपीचं मॉडेल आणलेलं आहे, या मॉडेलमध्ये विशेषतः लँड ॲक्विजिशन करता आपण पैसे जर गुंतवले तर त्याच्यावर जो प्रोजेक्ट करायचा आहे, या प्रोजेक्टमध्ये खासगी गुंतवणूक आणता येईल. आणि काही कारणाने एखाद्या प्रोजेक्टमध्ये खासगी गुंतवणूक आणण्याकरता, कारण खासगी गुंतवणूकदार गुंतवणूक तेव्हाच करतो जेव्हा त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतं. तो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर योग्य आरआर असेल तर ती गुंतवणूक होते. या गुंतवणुकीमध्ये जर काही तफावत असेल तर त्या तफावतीकरता त्यांना वायबिलिटी गॅप फंडिंग करायची. याकरता एक कोश, एक पाईपलाईन ही केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरची तयार केली आहे की ज्या पाईपलाईनचा उपयोग करून अशा प्रकारचं फंडिंग करता येईल. यामुळे वर्षाला जर आपण 10,000 कोटी, 20,000 कोटी किंवा 50,000 कोटीचे प्रोजेक्ट घेऊ शकत होतो, तर या मार्गाचा अवलंब करून आपण त्याच्या दुप्पट किंवा अडीचपट आता प्रोजेक्ट घेऊ शकू. अशा प्रकारची एक ही व्यवस्था केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करता आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. यासोबत एक ॲसेट मॉनेटायझेशन प्लॅन हा आता केंद्र सरकारने मांडलाय. पुढच्या 5 वर्षामध्ये त्यातनं 10 लाख कोटी रुपये मिळवायचा प्रयत्न आहे. ॲसेट मॉनेटायझेशनचा अर्थ काय आहे, तर एक साधं उदाहरण सांगतो की समृद्धी महामार्ग आता आपण पूर्ण केला, त्याच्यावर आपल्याला 55,000 कोटी रुपये मिळाले. आता याला आपण जर मॉनिटाईज केलं, सिक्युरिटाईज केलं, इन्व्हिट केलं, वेगवेगळे जे प्रकार आहेत, तर जे जगातले फंड आहेत हे फंड हा रस्ता विकत घेतात. रस्ता विकत घेतात म्हणजे रस्ता विकत नाही घेत, त्याच्यावरचे टोलचे राईट जे आहेत ते विकत घेतात. आणि त्यांना त्याचा फायदा काय होतो, तर त्यांच्याकडे जे काही पैसे आहेत हे पैसे त्यांनी बँकेत गुंतवले तर त्यांना किती पैसे मिळतील, 4%, 3%, 5% याच्यावर पैसा त्यांना मिळणार नाही. पण त्यांनी समजा पेन्शन फंड आहे तर त्यांना पेन्शन फंडमध्ये 8% द्यायची आहेत. आता 8% द्यायचे आहेत आणि 5%त गुंतवलं तर त्यांचं नुकसान होईल. त्यामुळे त्यांना असे प्रोजेक्ट्स लागत असतात की ज्याच्यावर त्यांना एन्युटी येत राहील, त्यांना एक प्रकारे गुंतवलेल्या पैशांवर 10%, 12%, 15%, 17% मिळत राहतील. आणि म्हणून मग असे जे फंड्स आहेत ते अशा प्रकारचा पैसा गुंतवतात. म्हणजे आजपासून 3-4 वर्षापूर्वी जेव्हा समृद्धीचं काम जवळपास पूर्ण होत होतं, त्याच काळामध्ये समृद्धी करता LICने 35,000 कोटी रुपये आम्ही देऊन त्याचे राईट्स विकत घेऊ शकतो असं सांगितलं होतं. पण तेव्हा काम पूर्ण झालं नव्हतं, आपण ते केलं नव्हतं. मला विश्वास आहे की आता समृद्धीचं काम पूर्ण ज्यावेळेस आपण करू त्यावेळी आपल्याला आपण जेव्हा त्याचं सिक्युरिटायझेशन करू किंवा इन्व्हिट करू तर आपल्याला कदाचित 60-65 हजार कोटी रुपये त्यातनं मिळतील. त्याचा परिणाम काय होईल, तर लावलेले पैसे बाहेर निघाल्यामुळे, आपलं ॲसेटचं मॉनिटायझेशन झाल्यामुळे तेवढे पैसे इतर ॲसेट क्रिएट करण्याकरता आपल्याला मिळतील. अशा प्रकारे ॲसेटचं मॉनिटायझेशन करून 10 लाख कोटी रुपये हे केंद्र सरकार या ठिकाणी उभं करणार आहे, ज्यातनं अजून 10 लाख कोटीचे नवीन ॲसेट्स हे आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतील. त्यासोबत केंद्र सरकारने विशेषतः एक अर्बन चॅलेंज फंड तयार केला आहे. जवळपास 1.5 लाख कोटीचा फंड तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर करता तुम्ही जर काही त्यांनी मानकं तयार केलेली आहेत, त्या मानकांना पूर्ण केलं किंवा ते रिफॉर्म्स जर तुम्ही केले तर तुम्हाला त्या फंडला ऍक्सेस मिळणार आहे. तसाच एक फंड वीज वितरणाच्या सुधारणेकरता एक त्यांनी आपल्याला एक मदत केलेली आहे की आतापर्यंत जे बॉरोईंग त्याच्याकरता करता येतं तर त्याच्यापेक्षा जास्त बॉरोईंग म्हणजे GSDPच्या 0.5% ॲडिशनल बॉरोईंग करता येईल, पण त्याकरता काही सुधारणा कराव्या लागतील. यामुळे या सगळ्या पायाभूत क्षेत्रांमध्ये आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर करता मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते उपलब्ध होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशामध्ये जे काही जलजीवन मिशन होतं, आपल्याला कल्पना आहे 2019 सालापर्यंत या देशामध्ये घरोघरी जे पाण्याचे कनेक्शन होते ते केवळ 3 कोटी होते.
गेल्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी जल जीवन मिशनच्या माध्यमातून ते 15 कोटीपर्यंत पोहोचवले. म्हणजे 12 कोटी नवीन कनेक्शन हे गेल्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी देण्यात आले. या जल जीवन मिशनला देखील 2028 सालापर्यंत वाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम झालेलं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की अजून ज्याला इन्व्हेस्टमेंट इन ह्युमन कॅपिटल म्हणतात, तर त्याही संदर्भात सक्षम अंगणवाडी प्रोग्राम हा हातामध्ये घेण्यात आलेला आहे. आणि या माध्यमातून जवळपास 8 कोटी लहान मुलं, 1 कोटी प्रेग्नंट वुमन आणि 20 लाख ज्या एडोलसंट मुली आहेत यांना मदत करण्याकरता आणि त्यांच्याकरता न्यूट्रिशन आणि इतर सगळ्या प्रकारचे जे काही त्यांना फायदे द्यायचे आहेत त्याकरता एक नवीन मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अशा प्रकारचा एक प्रोग्राम हातामध्ये घेण्यात आलेला आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये मुलांमध्ये सायन्सच्या प्रती आणि ज्याला आपण म्हणतो की थोडं प्रयोगात्मक मुलं झाले पाहिजेत याकरता मागच्या काळामध्ये अटल टिंकरिंग लॅब हा एक चांगला प्रयोग झाला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये 50,000 नवीन अटल टिंकरिंग लॅब्स तयार करण्यात येणार आहेत, जेणेकरून प्रत्येक मुलाला या लॅबचा फायदा हा त्या ठिकाणी घेता येईल. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की 2014 सालापासून भारत नेटच्या अंतर्गत आपण प्रत्येक गावागावापर्यंत त्या ठिकाणी फायबर पोहोचवलेली आहे. पण नुसतं फायबर पोहोचवून चालणार नाही, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली तर त्याचा फायदा होईल. आणि म्हणून आता सगळ्या सेकंडरी स्कूल्स आणि प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र यांना ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे गावोगावच्या शाळांपर्यंत आणि गावोगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आता इंटरनेटच्या माध्यमातून, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून उत्तम शिक्षण आणि चांगलं आरोग्य. आपल्याला माहिती आहे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी गेली तर 500 किलोमीटर दूर असलेला डॉक्टर देखील इथल्या माणसाच्या छातीचे ठोके देखील ऐकू शकतो. इतकी आता ऍडव्हान्समेंट झालेली आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी करण्यात आलेला आहे. भारतीय भाषा पुस्तक स्कीम एक तयार करण्यात आलेली आहे की ज्याच्या माध्यमातून सगळे आपले पुस्तकं डिजिटल फॉर्मॅटमध्ये आता उपलब्ध होणार आहे. एक महत्वाचा निर्णय काय घेण्यात आलेला आहे तर IIT मध्ये आता 6,500 स्टुडंट्सची कॅपॅसिटी वाढवण्यात येणार आहे. आपल्याला कल्पना आहे की IIT हे आपले सगळ्यात महत्वाचे तंत्रज्ञानाचे केंद्र आहेत आणि आपला सगळ्यात जास्त रिसर्च हा IIT मध्ये त्या ठिकाणी होतो. आणि आता मोदीजींनी 23 IITsच्या माध्यमातून 2014च्या तुलनेमध्ये जवळपास त्यांची इंटेक क्षमता दुप्पट केली आहे. 2014 साली आपले सगळे IIT मिळून 65,000 स्टुडंट्सचा इंटेक होता. आता तो इंटेक 1,35,000 स्टुडंट्स पर्यंत गेलेला आहे. त्यामुळे तेवढेच चांगले IITians आता आपल्याला मिळतात. यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जवळपास सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. त्यानंतर जवळपास आपण या ठिकाणी 10,000 ऍडिशनल सीट्स या मेडिकल कॉलेजेसमध्ये निर्माण करतो आहोत. कॅन्सर केअरमध्ये आता आपल्याला माहिती आहे की कॅन्सरने एक एपिडेमिकचं परिस्थिती कॅन्सरमध्ये आलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर वाढतो आहे. त्यामुळे कॅन्सरच्या संदर्भात प्रत्येक आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये कॅन्सरचं डे केअर सेंटर उघडण्याचा निर्णय घेतला आणि याच वर्षी असे 200 सेंटर्स हे केंद्र सरकार उघडणार आहेत. आणि कॅन्सरच्या औषधासहित 36 औषधं अशी आहेत की जी औषधं इम्पोर्ट केल्यानंतर त्याच्यावर कुठलीच ड्युटी लागणार नाही. त्यामुळे जगातले सगळे चांगले औषधं हे अतिशय कमी दरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. मगाशी जसं मी सांगितलं सेंटर ऑफ एक्सलन्स असेल इन AI त्याची देखील सुरुवात ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अजून निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, एकतर भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित स्थळांचा विकास तर करण्यात येणारच आहेत, पण 50 आपले जे पर्यटनाचे वेगवेगळे केंद्र आहेत, देशामध्ये महत्वाचे केंद्र आहेत, याचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पण याची निवड कशी होणार आहे? ही चॅलेंज पद्धतीने होणार आहे. म्हणजे राज्यांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं लागेल. राज्यांना त्याच्यामध्ये
एक प्रकारे स्पर्धा करावी लागेल आणि त्या स्पर्धेतनं देशभरातले 50 स्पॉट्स निवडले जातील जे आंतरराष्ट्रीय टुरिस्ट स्पॉट म्हणून त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळेल आणि त्याकरता निधी देखील उपलब्ध होईल आणि मग त्या ठिकाणी हॉटेल्स असतील, होमस्टेच्या व्यवस्था असतील, तिथे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं असेल, अशा सगळ्या गोष्टी या मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येतील. अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत की ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला हा जो काही फायदा आहे तो फायदा निश्चितपणे मिळणार आहे. हे सगळं करत असताना आजच्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यांना आवडणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी झालेली आहे, ज्याचा वारंवार उल्लेख या ठिकाणी झाला, मला असं वाटतं की आपल्या अर्थसंकल्पांच्या इतिहासामध्ये एक अतिशय बोल्ड आणि क्रांतिकारी पाऊल हे मोदीजींच्या सरकारने टाकलंय आणि ते म्हणजे आपली जी इन्कम टॅक्स एक्झम्पशनची लिमिट आहे ती थेट 12 लाखापर्यंत वाढवण्याचं काम हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपल्यापैकी अनेक लोक ज्यांनी गेले 5-6 दिवस टीव्ही बघितला असेल तर त्याच्यावर अनेक अॅनालिस्ट, अनेक एक्सपर्ट्स हे चर्चा करत होते. ते सगळे म्हणत होते की इन्कम टॅक्सची लिमिट वाढणार. कोणी म्हणत होतं 7 लाखावरनं 8 लाख होईल, कोणी म्हणत होतं 9 लाख होईल, कोणी फारच जनरस होतं तर तो 10 लाख म्हणत होता. पण त्याच्या पलीकडे कोणी इमॅजिन केलं नव्हतं एका झटक्यामध्ये 12 लाखापर्यंत ही लिमिट वाढवणं. मला असं वाटतं की याच्याकरता प्रचंड हिम्मत लागते. ती हिम्मत आज आपल्या पंतप्रधानांनी आणि वित्तमंत्र्यांनी दाखवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ही वाटचाल कशी आहे बघा. 2014 मध्ये नवीन सरकार आल्यानंतर मोदीजींनीच ही लिमिट 2.5 लाख केली, मग मोदीजींनीच ही लिमिट 5 लाख केली, मग मोदीजींनीच 23 मध्ये ही लिमिट 7 लाख केली आणि आता ती लिमिट 12 लाखांवर नेलेली आहे. म्हणजे एक प्रकारे मध्यम वर्ग जो आहे या मध्यम वर्गाचा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कोणी जर खरोखर आपल्या बजेटमध्ये विचार केला असेल तर तो मोदीजींनी केलाय. हे जर मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या देशामध्ये अनेक लोक या संदर्भातली आर्थिक संकल्पना मांडायचे, त्याच्या पाठीमागे जे काही अर्थकारण ते मांडायचे, पण कुठल्या सरकारची हिंमत नव्हती. म्हणजे साधारणपणे आता ही जी काही सूट दिलेली आहे या सुटीमुळे आपल्याला या ठिकाणी कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारला त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये नुकसान होणार आहे. जवळपास 1,10,000 कोटी रुपये जे केंद्र सरकारच्या तिजोरीत आले असते ते आता तुमच्या आणि माझ्या खिशात येणार आहे. आणि हे सगळं करत असताना महत्वाचं काय तर केवळ 12 लाखवाल्यांना सूट मिळाली असं नाहीये, तर आपण बघितलं तर प्रत्येकाचेच पैसे वाचणार आहे. म्हणजे 12 लाखवाल्यांना तर 0% आहेच, पण त्याच्या वरचे जे लोक आहेत म्हणजे ज्यांचं 16 लाख उत्पन्न आहे त्यांनाही 50,000 रुपये वाचतायत, 20 लाख उत्पन्न आहे त्यांचेही 90,000 रुपये वाचतायत, किंवा अगदी 25 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांचेही 1,10,000 रुपये वाचतायत. आता याचा एक दूरगामी परिणाम देखील आहे. आपण जर बघितलं तर हा पैसा वाचवल्यानंतर शेवटी प्रत्येकाच्या खिशात पैसे आल्यानंतर तो पैसा ते कुठेतरी खर्च करतील. तो पैसा खर्च झाल्यामुळे एकतर वस्तूची खरेदी होईल किंवा सेवांची खरेदी होईल. वस्तू आणि सेवांची खरेदी ज्यावेळेस होते त्यावेळेस जीडीपीला तर त्याचा फायदा मिळतोच, पण त्यासोबत रोजगाराची निर्मिती होते. वस्तू आणि सेवांची खरेदी करायची असेल तर तेवढ्या जास्त वस्तूंची निर्मिती करावी लागते, तेवढ्या जास्त सेवांची निर्मिती करावी लागते. त्यामुळे त्यातनं डिमांड वाढते. डिमांड वाढल्यामुळे जॉब्स वाढतात. म्हणजे केवळ यातनं मध्यम वर्गाला सूट मिळणार आहे एवढ्यापुरते मर्यादित नाहीये, तर यातनं आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय बोल्ड पण अतिशय विचारपूर्वक अशा प्रकारची ही स्टेप माननीय प्रधानमंत्री महोदयांनी उचललेली आहे. आणि याच्यासोबत नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट देखील येतोय.
इन्कम टॅक्समध्ये केंद्र सरकारने केलेले जे काही बदल आहेत, मग फेसलेस हा विषय असो की ज्या माध्यमातनं त्याच्यात जी काही सब्जेक्टिव्हिटी होती, व्यक्तीचा चेहरा पाहून, म्हणजे अनेक वेळा त्यात काय काय घडायचं हे आता सार्वजनिक फोरमवर सांगता येत नाही, पण ते बंद करण्याचं काम, फेसलेस असेसमेंट करण्याचं काम हे या ठिकाणी सुरू झालं. मोठ्या प्रमाणात डिक्रिमिनलायझेशन, पूर्वीच्या काळामध्ये आर्थिक चूक झाली किंवा टेक्निकल चूक झाली तरी देखील त्याला क्रिमिनल इम्प्लिकेशन होतं, ते डिक्रिमिनलायझेशन करण्याचं काम सुरू झालं. आणि आता नवीन इन्कम टॅक्सचा कोड किंवा नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट तयार होतोय आणि त्याचा जो सुतोवाच झाला आहे, आत्ताच्या इन्कम टॅक्सचा जो कायदा आहे त्याच्या अर्धे देखील पानं त्याच्यामध्ये नसतील. म्हणजे अतिशय सुटसुटीत आणि ज्याला आपण म्हणू शकतो की अँबिग्युइटी नसलेला अशा प्रकारचा नवीन कायदा इतक्या वर्षाच्या नंतर देशामध्ये येतोय. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की इन्कम टॅक्समध्ये इतके बदल होत असतात की मला चार्टर्ड अकाउंटंट सगळ्यांचं नवल वाटतं की कसं तुम्ही सगळे कोपअप करता, इतके त्याच्यामध्ये सगळे चेंजेस होत असतात. पण आता त्याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं हा नवीन कायदा तयार होतोय, ज्याचा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला एक त्याचं परिवर्तन होईल. त्यामुळे एकूणच आपण जर विचार केला तर अनेक चांगल्या गोष्टी या अर्थसंकल्पाने केलेल्या आहेत. इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात अँबिग्युइटी दूर करण्याचं काम असेल, वेगवेगळ्या प्रकारे स्लॅब्स रॅशनलाइज करण्याचं काम असेल, जिथे डबल टॅक्सेशन होत होतं ते कमी करण्याचं काम असेल, किंवा टीडीएस जो आहे टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स, त्याच्यामध्ये त्याची स्लॅब वाढवून त्याचे इन्सिडन्सेस कमी करणं, म्हणजे तेवढे व्यवहार कमी करणं हा विषय असेल. अशा अनेक सुधारणा या अर्थसंकल्पाने या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना अर्थातच नेहमीचा प्रश्न एक आमचे विरोधक विचारत असतात की हे तर ठीक आहे, अलीकडच्या काळामध्ये आपला जो अर्थसंकल्प असतो या अर्थसंकल्पामध्ये पूर्वी स्टेट स्पेसिफिक घोषणा व्हायच्या, अलीकडच्या काळात स्टेट स्पेसिफिक घोषणा आपल्याला पाहायला मिळत नाही. या अर्थसंकल्पात एका ठिकाणी बिहार आलाय आणि एका ठिकाणी आसाम आलाय, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही राज्याचा उल्लेख नाही. पण मला हे माहिती होतं की सकाळीच आमचे विरोधक सुरू करतील की महाराष्ट्राकरता काही नाही, महाराष्ट्राकरता काही नाही, म्हणून मी ऍट अ ग्लान्स महाराष्ट्राकरता जे सापडलं ते आज आपल्याला सांगतोय. उद्या अजून सापडेल, कारण अजून पूर्ण फाईन प्रिंट माझ्याकडे आलेली नाही आणि रेल्वे अर्थसंकल्पाचीही फाईन प्रिंट आलेली नाही. मागच्या वर्षी एकट्या रेल्वेने 13,000 कोटी आपल्याला दिले होते, पण आता नुसते जे म्हणजे कॉमन पूलच्या स्कीम्स मी सांगतच नाही, त्याच्यामध्ये तर आपल्याला जवळपास 30-40 हजार कोटी मिळतात. पण स्पेसिफिक स्कीम्समध्ये आपल्याला मुंबई मेट्रो करता जवळपास या ठिकाणी 1,255 कोटी, पुणे मेट्रो करता 699 कोटी, MUTP हा जो आपला कार्यक्रम आहे त्याला 511 कोटी, त्यानंतर MMR साठी जो काही एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा आहे त्याकरता 792 कोटी, आपले हायस्पीड रेल करता 4,004 कोटी, त्यानंतर एक सर्वसमावेशक इकॉनॉमिक क्लस्टर तयार करायचा आहे त्याकरता 1,094 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण जोड सुधार प्रकल्प म्हणजे हा रस्ते प्रकल्प आहे गावांपर्यंत, याच्याकरता 683 कोटी, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क 596 कोटी, ज्यातनं आपण गावातली प्राथमिक सोसायटी अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करतोय. आपला नाग नदीचा सुधार प्रकल्प त्याकरता 295 कोटी, मुळामुठा नदी संवर्धन प्रकल्प 229 कोटी, ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प 186 कोटी, असे हे जवळपास 11,000 कोटी रुपये आहेत. पण याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी जो आहे तो लवकरच फाईन प्रिंट आल्यानंतर त्या ठिकाणी दिसेल आणि कॉमन पूलमधनं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राला काय मिळालं तर मी हे निश्चितपणे सांगेन की महाराष्ट्राला तर मिळालेलंच आहे, पण इन्कम टॅक्समध्ये मिळालेली सूट ही महाराष्ट्रातल्याही मध्यम वर्गाला मिळालेली सूट आहे. त्यामुळे या बजेटमध्ये कुठल्या राज्याला काय मिळालं यापेक्षा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला दिलासा
या बजेटने दिलेला आहे असं जर मी या ठिकाणी म्हटलं तर ते काही वावगं होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अमृत काळामध्ये जो भारताचा विकास आहे त्या विकासाची संधी सामान्य माणसाला मिळावी, ती समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला मिळावी आणि ती प्रत्येक राज्याला मिळावी, अशा प्रकारचं लेवल प्लेइंग फील्ड हे या अर्थसंकल्पाने तयार केलेलं आहे. आता राज्यांना हा प्रयत्न करावा लागेल की आपण यापैकी अधिकाधिक योजनांचा लाभ कसा घेऊ शकू आणि आपल्या राज्याला कशा प्रकारे पुढे नेऊ शकू. महाराष्ट्राच्या माध्यमातून मी आश्वस्त करू इच्छितो की जे अमृत काळाचं अमृत बजेट आहे याचा जास्तीत जास्त लाभ महाराष्ट्र घेईल आणि विकसित महाराष्ट्राकडे आपण अग्रसर होऊ एवढंच या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा माननीय मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यासोबत मनीबी ज्यांनी ही संधी मलाही उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलेही आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.